गुड मॉर्निंग. सकाळचे आता 7:30 वाजले आहेत. आम्ही सगळे तयारी आता झाली आहे. चाय कॉफी नाश्ता वगैरे करून आता आम्ही अर्ध्या तासात इकडून निघणार आहेत. अहमदाबादमध्ये आज स्टे होता, तर अहमदाबादवरून आजचा प्लॅन आहे आमचा की ऑलमोस्ट हरियाणा, राजस्थान आणि गुजरात क्रॉस करून हरियाणा स्टेटमध्ये आज स्टे करायचा. तर आता निघू. अराऊंड 700 किलोमीटरचा आजचा टार्गेट आहे की आजचा अराऊंड सालासरपर्यंत तरी आज टच करू. आणि कारण की उदयपूर माउंट आबू रोडवरून तो जाऊ आज, कारण की तो गोधराचा जो अजमेर आणि उदयपूरचा रोड आहे तो जरा जास्तच स्लो आहे. मे बी खूप ट्रॅफिक आहे आज सकाळची. त्या मागचा जो रोड आहे तो जरा चांगला फ्री आहे म्हणून. तर निघू मग आता थोड्या वेळाने, अर्ध्या तासात आता इकडूनच. चला मग आता दिवस चालू झालेला आहे. आता निघालो होता पार्किंगमधून. तर आजचा आमचा आता हायवे लागला आहे. आता हा हायवे हिम्मतनगरला जाणार. हिम्मतनगरवरून लेफ्ट मारून मग माउंट आबू रोडवरून मग पुढे सालासरच्या पुढे मग पठाणकोटचा रोड. आता हिम्मतनगर आम्हाला मोस्टली आम्ही एका तासात पोहोचू. फ्यूल स्टॉप टाईम आहे. तोपर्यंत मी जरा ॲप्लिकेशन माझा रिस्टार्ट करतो. क्या दिखाइए खैया. चला, पेट्रोलचा स्टॉप झालेला आहे. आता आम्ही सुसाट निघणार. आता हिम्मतनगर 16 किलोमीटर बाकी आहेत. नाश्त्यामध्ये आम्ही काय केलं नाही, फक्त सकाळी ब्लॅक कॉफी मस्त पिल्यानंतर आता आम्ही बघू कुठे नाश्ता करू किंवा डायरेक्ट जेवण. तर आम्ही आता आबू रोडवर पोचलो आहोत. मे बी थोड्या वेळाने तर माउंट आबू येईल, पण तो बायपास, आम्ही बायपास करून सरळ जाणार. हॅलो, हाय, बाय बाय. माउंट आबू 133 किलोमीटर इकडून, वाजले 10:15. वॉट अ व्ह्यू यार, वॉट अ व्ह्यू. आणि आता ड्रोन शॉट घ्यायचं मन होतं, पण पुढे जाऊन आपल्याला माउंटनमध्येच जायचं आहे म्हणून मग नाही काढला. आहे बाबा, तर तळं आहे मस्त इकडे. तळायला असं सर्कल होऊन असा रोड दिला है. स्पीड मतलब इतना नहीं, 12-13 घंटा चलते हैं सुबह 8 बजे से लेके. हाँ, तो ऐसा वीडियो निकालते हैं. आप भी हो, हाई करो. कितना दिन का ट्रिप रहता है आपका? 15-20 दिन. 15-20 दिन से. यही रोड पे वापस? नहीं, दूसरे रोड से. आने टाइम में दूसरे रोड. और गोधरा वाला है ना, गोधरा उदयपुर, वो वाला. ये कौन सी कंपनी का बाइक है? अपना ये रॉयल इनफील्ड है. रॉयल इनफील्ड है. कौन सा? रॉयल इनफील्ड है. रॉयल इनफील्ड, हाँ. चलो. पाणी पित होतं ते विचारत होते की काय करताय तुम्ही. क्या आहे हे? बोला पाणी आहे बाबा. हां, आता इकडे पुलचीवर जरा मस्त आहे. इकडे जरा छान असं 2 मिनटं थांबतो जरा. आम्ही अंबाजी पंदेला पोचलेलो आहे. जय माता दी. कालपासून गुजरातच फिरतो आम्ही.
इकडे कुठला तरी घाट आला आहे. घाटाकडे बघून असं वाटतं की आमचा गोवाचा आंबोली घाटच आहे. गोव्याला पण यावर्षी जायचा प्लॅन आहे. सुट्ट्या भेटल्या पाहिजे फक्त. माझा बॉसनी फक्त माझा व्हिडिओ बघितला नाही पाहिजे. राजस्थानची पण गाडी दिसलेली आहे पहिल्यांदा आणि फायनली राजस्थान बॉर्डरवर आलो आहोत. चला फायनली तुझा गुजरात संपला. काल संध्याकाळपासून काल दुपारपासून गुजरात करतोय. गुजरात दर्शन केलं दिवसभरात. एक चुकीची गोष्ट आणि पूर्ण गुजरात फिरलं यांनी. वाव फाइनल राजस्थान में आपका स्वागत है. और ब्यूटीफुल सीनरी छान होते जोगुंडर इकडे पण. वाव मस्त आहे. हिरो हिरवा वातावरण पण मस्त झालं आहे आता. बाकड्यांनो साईडला वा. मागून रॉकेट येत आहे. कांबळे रॉकेट. माउंट आबूसाठी लेफ्ट. आय थिंक राईट साईडला दिसतं वाटतं माउंट आबू, पण मला दिसणार नाही वाटतं राईट साईडला. माउंट आबू आता आम्ही क्रॉस केला आहे. जोधपूर हायवे आहे आता. हा हायवे चांगला आहे तर आम्ही कवर करू आता जेवढं काल बेस्ट केलं तेवढं. वाव व्हॉट अ व्ह्यू यार. व्हॉट अ व्ह्यू. एक नंबर मस्त वाटतंय. अजमेर आला 248 किलोमीटर बाकी आहे. 280 आय थिंक. 248 नाही. हळू 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 हळू. वाव यार. काय ढगफोडी चालू आहे का. दगडफोडी. सिंगल लेन चालू आहे वाटतं आणि आम्हाला बंद केलं जायला. म्हणजे माहीत नाही कसं चालतं तर आम्हीच चाललो आहे. एक बोगदा बंद आहे वाटतं. मोगा ते संदन. ठीक है जाओ. पुणे जा रहा है भाई. चलो चलो बाबा चलो चलो. हाँ मग भाई बोगद्यामध्ये काय दिसत नाही पण मस्त वाटतं. वाव वाव. समोर पाऊस पण पडतो असं वाटतंय पण नाही. बोगदा लिकेज आहे. चला आता फ्री रोड झालेला आहे. हां खाली पूर्ण सिटी आहे. आणि कुठली सिटी आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. राजस्थानमध्ये पहिला उंट दिसला आहे. तर आता थोडा छोटासा ब्रेक घेतला आहे आम्ही. भरपूर असा हे करून रुपेश पण थांबला इकडे. हाय करतोय. आता थोडंसं लंच करतो की सकाळ पण काय नाश्ता केलं नाही. आता लंच करूया. गाड्या मस्त लावल्या तिकडे. लंच करूया मग आपण भेटू लंच नंतर. आता जेवण आलेलं आहे. आज आले आहे काय आहे तू काय खायला. भेंडी मसाला. भेंडी मसाला. दाल मखनी. ओके छान आहे जेवण. ठीक आहे मग आता जेवू. आता आज पण मागवलं आहे. जेवू मग थोडासा आता आराम करतो. खूप जास्त खेळते गाडी आज. ठीक आहे.
तर झालेलं आहे आता जेवण वगैरे छानपैकी, जरा ब्रेक घेऊन चांगल्यापैकी मस्त 2 शॉट वगैरे घेतला छानपणे, 4 जणांशी बोललो जरा. जो पण जेवण हे विचारता कितना देती है, ये कितना है, काउंटर अच्छा है उसका, कितनी की आती है, बहुत महंगी लग रही है. बोलो सर इतना महंगा नहीं है. 4 वाजले आता, 3 नाही सॉरी 3:38 झाले, 3:40 झाले आता. आता लेफ्टला रोड गेला तो जोधपूरला, जोधपूरवरून राईटला उदयपूरवरून सरळ आम्ही जाणार आहे सालसापूर आणि डायरेक्ट गावी पठाणकोट. पेट्रोलमध्ये आहे. चला ठीक आहे. ऑडिओ ट्रान्समिटर 10% बॅटरी मिळेल. अच्छा ऑडिओची बॅटरी संपली, मग थोडा ब्रेक घेऊया, ऑडिओचं टाकूया आणि मग परत भेटूया. ठीक आहे. आम्ही इकडे थांबलो आता. कुठे आलो आता? कुठे आपण थांबलो? कुठे थांबलो? राजस्थान कुठेतरी. कितनी बकरी है आपकी? 50 बकरी है आपकी. वाह चलो. चहा पाणी झाला आता. परत मॅप चेक करतो. मॅप अननेसेसरी आम्हाला गावात घेऊन चाललं आहे, गावा हे सोडून. तर एवढा मोठा हायवे असताना आम्ही वेगळं कशाला सोडू? जाऊ आता अजमेरला आम्ही हळूहळू करू. जयपूरचं खूप सोड आहे. ठीक आहे हळूहळू जाऊ आम्ही, काय नाही. हां हायवे आता नाही सोडायचा. मागच्या वेळेला पण एक चुकी केली, हायवे सोडलेला. हायवे टू हायवे जाणं बाबा. पुढे जर दिवसा काय घेऊन चालला वेगळं हातून तर गोष्ट वेगळी आहे. बघू. म्हणूनच तर बोलतो आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे, आतून नाही जायचं. संपवतो आता. सगळ्या 7:30 वाजले. मोस्टली आम्ही अंधारात हे नाही करत, ड्राईव्ह करत नाही. तर आलो आता रूममध्ये. छोटासा रूम घेतला आता इकडे. बरं आहे, ठीकठाक रूम आहे. अजमेरला थांबतो आता. अजमेरला आम्ही पोचलो आता 7 वाजता. ठीक आहे. मग आता सकाळी अर्ली मॉर्निंग निघू. मग मोस्टली अमृतसरचा आमचा प्लॅन आहे पोचायचा, किंवा पठाणकोट, दोघांपैकी काही. ठीक आहे. तर भेटूया. थँक्यू सो मच. बाय बाय.